बाबा अष्टनकर ने कहा कि उन्होंने पार्टी में गुटबाजी का साथ नहीं दिया, इसीलिए उन्हें जिला अध्यक्ष पद से हटाया गया है। उनका दावा है कि वे नागपुर में सुनील केदार की गलतियों को रोक देते, इसी वजह से दबाव बनाकर दूसरे को अध्यक्ष बनाया गया। आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। मी बाबा अष्टनकर, माजी जिल्हा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी। मला 4 महिने आधी अध्यक्षपदावरून गटबाजी करून मला काढलं, कारण मी गटबाजीला थारा दिला नसता आणि आज जे काही केदार साहेब नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही कृत्य करत आहे त्या कृत्याला कदाचित माझ्याकडून आळा घातला गेला असता, म्हणून मला वरिष्ठांवर, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांवर प्रेशर आणून मला पदावरून काढलं आणि नवीन नवख्या पोराला, जो स्टॅम्प फेंडरसारखा काम करतो, चपराशासारखा, अशा पोराला अध्यक्ष केलं। त्यामागचं कारण असं आहे की मागे झालेली लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडनं मुकुलजी वासनिक साहेबांचं नाव होतं, नितीनजी राऊत साहेबांचं नाव होतं, कुणाल राऊत साहेबांचं नाव होतं, त्याचप्रमाणे किशोर गजबे साहेबांचं नाव होतं। परंतु या दलित लोकांना वगळून एका श्यामकुमार बर्वे नावाचा उपसरपंच, जो रेतीचोर आहे, ज्याच्या नावाने गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, मिळवून दिली केदार साहेबांनी, आणि तो निवडून आला। त्यावेळेस संविधानाचा मुद्दा होता म्हणून लोकांनी मतं दिली आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम असो, दलित असो, या सर्व समुदायांनी बीजेपीच्या विरोधात मतदान करून या माणसाला, श्यामकुमार बर्वेला निवडून आणलं। पण श्यामकुमार बर्वे निवडून आल्यानंतर सुनील केदार जे काही सांगतील, सुनील केदार जे काही म्हणतील, त्यांच्या आदेशाशिवाय पानसुद्धा हलत नाही। अशा परिस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यात आज काँग्रेस रसातळाला गेलेली आहे आणि गटातटात वाटल्या गेलेली आहे। याचं कारण आता कालच आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी काँग्रेस पक्ष सोडून यांनी भारतीय जनता पक्ष जॉईन केला। त्याचप्रमाणे आमचे थोपटे म्हणून जो पोरगा होता शहर काँग्रेसचा अध्यक्ष, त्याला, तो सुद्धा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत होता, दामोदर थोपटे, त्याला सुद्धा बाजूला सारलं आणि शिवसेना आणि प्रहार या पक्षाकडून निवडणुका लढलेला व्यक्ती आणून त्याला पंजाब सिम्बॉल देऊन त्याला रामटेकचा उमेदवार केला नगराध्यक्षपदाचा। त्याचप्रमाणे साजाबाई सेठ कामठी येथून, जो आमचा खूप निष्ठावान कार्यकर्ता काँग्रेसचा, त्याचा बुनकर समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा मोठा समुदाय आहे, तो कदाचित निवडून आला असता आणि केदार साहेबाचं काही जमलं नसतं किंवा केदार साहेबांना गटतटाचं त्याचं ऐकलं नसतं आणि गटतटाचं राजकारण करता आलं नसतं, म्हणून केदार साहेबांनी त्याची उमेदवारी कापून मुस्लिम समाजातील अल्प समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिली आणि त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्षाचा हिरमोड झाला। आणि अशाच पद्धतीने वाडी असो, वाडीमध्ये तर अभद्रच युती झाली हो। जो माणूस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता, जो भारतीय जनता पक्षाच्या सिम्बॉलवर मागची वाडी नगर परिषदेची निवडणूक लढला, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याच्यावर केस केली, त्याला अटक पण केली होती, अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाचा पंजा देण्यात आला, ही शर्मेची बाब आहे। त्याचप्रमाणे वानाडोंगरी असो, निलडो असो की डिगडो असो, या ठिकाणी स्थानिक लोकांना सोबत घेऊन निवडणुका लढण्याचा आमचा मानस होता, परंतु आम्हा लोकांना बाजूला सारून केदार साहेबांनी आपल्याजवळ जे काही हस्तक आहेत, जे काही चेले चपाटे आहेत, त्यांच्या मनाने तिकिटा देऊन त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती खराब करून ठेवली। आणि मग उमरेड असो, उमरेडमध्ये मायनॉरिटीचा जो आहे वर्ग, म्हणजे अल्पसंख्याक लोकांचा, त्यांना एक सुद्धा उमेदवारी दिलेली नाही। अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं। कार्यकर्ते यांच्या गटबाजीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडून बाहेर जात आहे। याविरुद्ध आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत। आणि आता बुट्टीबुरीचं एक मोठं प्रकरण आमच्या डोळ्यासमोर आलं। जो व्यक्ती RSSचा कार्यकर्ता आहे, ज्याच्या घरी मोहनजी भागवत साहेबांच्या सोबत त्याची फोटो आहे, तो कालपर्यंत कधीच काँग्रेसमध्ये नव्हता, त्या माणसाला काँग्रेस पक्षानं तिथे काँग्रेस पक्षात सिम्बॉल फ्रीज केला आणि आघाडी करून याला उमेदवार केला। हा सुमित मेंढे बघा, अशा पद्धतीनं अभद्र युत्या करून जर काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम करत असेल सुनील केदार, त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाचे, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब त्वरित त्यांनी कारवाई करावी। जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही हर्षवर्धन सपकाळांच्या आणि सुनील केदारांच्या विरोधात दिल्लीमध्ये जाऊन तळ ठोकू आणि दिल्लीच्या राहुलजी गांधी असो, मल्लिकार्जुनजी खरगे साहेब असो
की के.सी. वेणुगोपाल जी असो, या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून अवगत करू हे सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।